हा, नमस्कार. साहेब तुम्ही जो अंदाज मागील काही काळात दिला होता 26, 27, 28 सप्टेंबरचा तोपर्यंत पाऊस खूप झाला साहेब. तो 100% हिट ठरला अंदाज. आणि आता आज 2 ऑक्टोबर आहे. आता थोडक्यात वातावरण वाटू लागलं की पाऊस येईल म्हणून. नेमकं पुढचा अंदाज कसा येईल थोडक्यात? आज 2 तारीख आहे. आज बऱ्याच ठिकाणमध्ये ना सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, हो, हो. सातारा, सांगली आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. आजच्या 2 ऑक्टोबरला का? हो, नगर जिल्ह्यात, कर्जत इकडल्या भागामध्ये करंजी तिकडे असतात. हो, हो. आणि त्याच्यानंतर रात्रीच्याला ना आपल्याला 8च्या नंतर आपल्या इकडे सुद्धा येईल, आमच्या परभणीपर्यंत पाऊस. हो, हो. आणि शेतकऱ्याला म्हणा आज पाऊस सुरू होणार आहे बऱ्याच ठिकाणी. उद्या आणखीन वाढत जाईल. आता दररोज दररोज मग जास्त वाढत जाणार आहे. हो. मग 9, 10, 11, 12, 13 मग मोठा पडणार आहे मग. परत मोठा पडणार आहे 9, 10, 11 ऑक्टोबरला? हो. हो. हो साहेब, तुम्ही जो अंदाज मागेल दिला साहेब 26, 27ला, 28ला, तर 27, 28ला आमच्याकडे पण खूप पडला साहेब. 28, 27, 28ला एवढा पडला डायरेक्ट वड्याला परत जास्त पाणी आलं. नदींना पण पाणी वाढलं होतं. मग तसं आणखीन येणार 9, 10, 11ला. परत का? आणखीन तसे 2 पाऊस पडणार आहेत. म्हणजे ऑक्टोबरमध्ये भरपूर पाऊस समज. हो. तेच म्हणलं. हां, तुम्हाला जवळपास 8 ते 10 दिवस झाले साहेब आता कॉन्टॅक्ट करायला. तुम्ही जर बाहेर गेलेलेच फिरायला, तर तुम्हाला मी फोन लावून पाहिला. तुमचा फोन काही ट्राय झाला नाही. तर मग बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते. कारण की आता जे की सोयाबीन तर बहुतांश शेतकऱ्यांचे काढणं झालं साहेब. थोड्या शेतकऱ्यांचे बाकी राहिले, काहींचे भिजले. आणि आता मक्का आहे ना, ज्यांचे लेट मक्का ते मक्का काढणं अं, झाली. मग काय समजा जळगाव जिल्हा इकडला भाग आहे, समजा जळगाव, बुलढाणा, हो, हो. सिल्लोड, भराडी, हो, हो. तिकडल्या शेतकऱ्याला म्हणा 7 तारखेपर्यंत तुम्ही मका काढू शकता. मग तुमच्या इकडे जमतंय. 7 ऑक्टोबर ते 7 नंतर पाऊस आहे का परत? हा, तिकडे मग 7च्या नंतर तिकडे येणार, 8 पासून पाऊस तिकडे. हो. साहेब इकडे आमच्याकडे कसं राहिलं आज 2-3 ऑक्टोबरला. तुम्हाला येणार आहे हे आताच येणार आहे, तुम्हाला उद्यापासूनच वाढणार आहे तुम्हाला. हो का? आता सध्या पण खूप जास्त ढगाळ वातावरण साहेब बाहेर. सध्या भाग बदलत बदलत येणार आहे, समजा 6-7 तारखेपर्यंत दररोज. हां, समज 6-7-8 तारखेमध्ये दररोज. आणि 9, 10, 11 तर जे एक मग ते सर्व पडणार आहे. हां, मग मोठा पाऊस समज. हा, पुन्हा काय होईल, पुन्हा तळ्याचं पाणी सोडावं लागेल. परत जायकवाडी सांडव्यातून पाणी आणि परत जायकवाडीचं सोडावं लागेल, पुन्हा उजनीचं सोडावं लागेल. मी म्हणलो नव्हतं उजनीचं सोडलं हा पाणी परत. हो साहेब, त्याचे दरवाजे मोकळे झाले त्याचे उजनी धरणाचे. हो, अर्ध्या पण उचलले तर. हो. तुम्ही तिथून अंदाज दिला होता ना, तो पण तुमचा मी व्हिडिओ बघितला होता. तुम्ही तो याच्यामध्ये गेले ना, उत्तर प्रदेशला गेले ना तुम्ही फिरायला. हो. हां, तर तिथून त्या दिवशी पण तुम्ही सांगितलं होतं, तो पण पाऊस पडला साहेब. हा. हो, तर नक्कीच तुमचे अंदाज साहेब ते 26, 27, 28चा तर पूर्ण हिट ठरला. तुम्ही ज्या तारखा सांगितल्या मी तरी म्हणलो होतो ना शेतकऱ्याला कापतात लगेच, आता 2-3 तारखेपर्यंत सध्या कोरडे. पण आता उद्यापासून काय म्हणा शेतकऱ्याला, हो, हो. बरं जाऊ दे, आजच सांगा की सगळे जे ऐकत असतील ते ऐकते. हो ना. आज तुमच्या वळ्यात झाकून ठेवा म्हणा. चालेल. नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड, पुन्हा लातूर जिल्हा, हो. सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा. हां, बरं सोयाबीनचे जे हे लावलेले असतील ना त्यांनी. त्यांना म्हणा आज झाकून घ्या. आणि उर्वरित राज्यातल्या लोकांना उद्यापासून मग मात्र झाकायला सुरुवात करा. हो, पण हो. सगळ्यांनीच आधी झाकलेलंच चांगलं, कारण की कसं आहे, आता आजपासून जर आलतो सुरू होणार पाऊस म्हणजे. हां, म्हणजे कधी पण येऊ शकतं समज वातावरण म्हणल्यावर. हो. हां साहेब, इकडे भरपूर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोयाबीन वगैरे सर्व काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सर्व क्लिअर झाले. फक्त आता उन्हामुळे, कारण की 28-30 तारखेपासून ऊन आहे साहेब. 30 तारखेपासून आज 2 ऑक्टोबर आहे, मागील 1-2 दिवसापासून. हो. हो. तर पण आजपासून बरेच राज्यात पाऊस सुरू होणार आहे पुन्हा. आजपासून आज पुन्हा वाढेल, उद्या जास्त वाढेल, पुन्हा परवा वाढेल, असं वाढत वाढत मग 7, 8, 9, 10, 11, 12 तर मग ते जोरात पडणार. हो, हो. तर ओके. तर नक्कीच धन्यवाद साहेब. तुमचे लय दिवस झाले. पण थंडी मात्र मात्र 5 नोव्हेंबरलाच येणार आहे. हो, 5 ला येणार आहे, 5 नोव्हेंबरला. हं. म्हणजे बरोबर साहेब, ऋतू नोव्हेंबरपासूनच हिवाळा सुरुवात होतो आहे ना. हो. हां, तर तोपर्यंत. आणि विदर्भन आपलं बुलढाणा, अमरावती, अकोला, तुमचं जळगाव, हो, हो. या वेळेला ना आणखी नाही 2-4 दिवस सापडते सोयाबीन काढायला यायला, म्हणजे 5-7 तारखेपर्यंत. हां, मग त्याच्यानंतर समज मोठा पाऊस. पुन्हा पाऊस येणार नाही 8, 9, 10. हो. तर नक्कीच साहेब तुमचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू.